रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला. अखेर 2 जणांची नावं जाहीर. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावं आज शासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. नाशिकमध्ये गिरीश महाजन, रायगडमध्ये भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. महायुतीतील तीनही पक्षांचे स्थानिक नेते आपापल्या जिल्ह्यात आपापले वर्चस्व राहावे आणि निधीचे नियंत्रण मिळावे यासाठी आक्रमक होते. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांवर स्थगिती देण्यात आली. मात्र आज अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू होती. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले दोघे इच्छुक होते. मात्र अखेर ही जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात चुरस होती. परंतु अखेर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान नुकतेच भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 रोजी नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि शासकीय ठिकाणी मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. तर रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड.